इयत्ता 12वी विषय आरोग्य व शारीरिक शिक्षण. प्रकरण पहिले शारीरिक सुदृढता. स्वाध्याय. प्रश्न पहिला रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा. 1. निरोगी व्यक्तिमत्व विकसनासाठी योग्य डॅश करणे आवश्यक आहे. उत्तर शारीरिक क्रिया. 2. व्यक्तीच्या शरीराला व्यायामासाठी अनुकूल बनवण्याकरिता विश्रांती व पुनर्प्राप्ती आवश्यक आहे. 3. व्यायाम प्रशिक्षणात वाढ करत असताना त्याची तीव्रता आणि भार हा सावकाश आणि सतत वाढवला गेला पाहिजे. 4. व्यायाम प्रकारामध्ये अनुकूल बदल घडून येण्यासाठी विविधता असली पाहिजे. 2. एका वाक्यात उत्तरे लिहा. 1. व्यायामाची वारंवारता म्हणजे काय? उत्तर व्यायामाची वारंवारता म्हणजे एका आठवड्यात व्यायामाची किंवा प्रशिक्षणाची किती सत्रे केली जातात हे होय. 2. व्यायामाचा सराव करताना कोणत्या तत्वांचा विचार केला पाहिजे? उत्तर व्यायामाचा सराव करताना वैयक्तिकरण, विशिष्टता, अतिभार, वाढता अतिभार, विविधता, विश्रांती व पुनर्प्राप्ती, पूर्ववतता आणि सातत्यता या तत्वांचा विचार केला पाहिजे. 3. मानसिक स्वास्थ्य व एकाग्रता वाढवण्यासाठी काय केले पाहिजे? उत्तर मानसिक स्वास्थ्य व एकाग्रता वाढवण्यासाठी योगाभ्यास, प्राणायाम आणि ध्यान केले पाहिजे. 4. दररोज किमान किती तास व्यायाम करावा? उत्तर दररोज किमान 1 तास तरी व्यायाम करावा. प्रश्न तिसरा खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. 1. आरोग्याधिष्ठित सुदृढतेच्या 5 घटकांची नावे लिहा. उत्तर आरोग्याधिष्ठित सुदृढता ही व्यक्तीच्या एकूण आरोग्याशी संबंधित असते. यामध्ये खालील 5 घटकांचा समावेश होतो. 1. हृदयाचा दमदारपणा, दीर्घकाळ चालू शकणारी हृदय व श्वसन क्षमता. 2. स्नायूंची ताकद, एखाद्या क्रियेसाठी आवश्यक असलेली स्नायूंची शक्ती. 3. स्नायूंचा दमदारपणा, स्नायूंना थकल्यानंतरही काम करत राहण्याची क्षमता. 4. लवचिकपणा, सांधे आणि स्नायूंच्या हालचाली सहज होण्याची क्षमता. 5. शरीर घटक रचना, शरीरातील चरबी, हाडे, स्नायू आणि पाण्याचे प्रमाण संतुलित असणे. 2. व्यायाम सत्राचे मुख्य 3 भाग लिहा. उत्तर प्रत्येक व्यायाम सत्र 3 मुख्य भागात विभागलेले असते. 1. उत्तेजक हालचाली, व्यायाम सुरू करण्यापूर्वी शरीराचे तापमान वाढवण्यासाठी केल्या जाणाऱ्या हलक्या हालचाली. 2. मुख्य कृती, प्रत्यक्ष खेळ, व्यायाम किंवा उद्दिष्टानुसार व्यायामाचा मुख्य भाग. 3. शिथिलीकरण, व्यायामानंतर शरीराला पूर्वस्थितीत आणण्यासाठी केले जाणारे सौम्य व्यायाम व ताण साधर्म्याचे प्रकार. 3. दररोजच्या व्यायामात दमश्वास वाढवण्यासाठी कुठल्या व्यायाम प्रकारांची निवड करावी? उत्तर दमश्वास वाढवण्यासाठी अशा व्यायाम प्रकारांची निवड करावी जे हृदय व श्वसन प्रणालीवर परिणाम करतात आणि ती बळकट करतात. उदाहरणार्थ सायकलिंग, शरीराच्या तळच्या भागासाठी उपयुक्त आणि दम वाढवणारा व्यायाम. धावणे, हृदयाचे ठोके वाढवतो आणि स्टॅमिना सुधारतो. पोहणे, संपूर्ण शरीराचा व्यायाम होतो व श्वसन क्षमता वाढते. बास्केटबॉल, हॉकी, फुटबॉल, सतत धावणे व हालचालीमुळे दम वाढतो. दोरीवर उड्या संपूर्ण शरीरासाठी फायदेशीर आणि दमश्वासासाठी उत्तम. प्रश्न चौथा सोमत लिहा. 1. आरोग्यपूर्ण जीवनासाठी सुदृढतेचे महत्त्व. उत्तर माझ्या मते आरोग्यपूर्ण जीवन जगण्यासाठी शारीरिक सुदृढता अत्यंत आवश्यक आहे. आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत अनेक जण आरोग्याकडे दुर्लक्ष करतात, ज्यामुळे त्यांना लवकर आजारांचा सामना करावा लागतो. परंतु जर आपण दररोज थोडा वेळ व्यायामासाठी दिला, संतुलित आहार घेतला आणि पुरेशी झोप घेतली तर आपले शरीर तंदुरुस्त आणि मन प्रसन्न राहते. सुदृढ शरीरातच सुदृढ मन वास करतं हे मी मानतो. शारीरिक सुदृढतेमुळे आत्मविश्वास वाढतो, कार्यक्षमता सुधारते आणि कोणत्याही कामात लक्ष केंद्रित करता येते. यामुळे मानसिक तणाव दूर राहतो. व्यायामामुळे शरीरातील रक्ताभिसरण सुधारते, रोगप्रतिकारक शक्ती वाढते
आणि अनेक गंभीर आजारापासून बचाव होतो. 2. शारीरिक सुदृढतेच्या विकासासाठी माझा वैयक्तिक व्यायाम किंवा प्रशिक्षण कार्यक्रम. उत्तर: शारीरिक सुदृढतेचा विकास हा एक दीर्घकालीन आणि सातत्यपूर्ण प्रयत्न असतो आणि म्हणूनच मी माझ्यासाठी एक नियमित व वैयक्तिक व्यायाम कार्यक्रम तयार केला आहे. मी दररोज सकाळी लवकर उठतो आणि व्यायामासाठी वेळ राखून ठेवतो. सुरुवातीला मी 5 ते 10 मिनिटे हलक्या स्ट्रेचिंग व वॉर्मअप हालचाली करतो, ज्यामुळे शरीर तापमान वाढते आणि व्यायामासाठी तयार होते. यानंतर मी 15-20 मिनिटे धावतो किंवा सायकल चालवतो, जे माझा दम वाढवण्यासाठी मदत करते. मग मी पुशअप्स, सिटअप्स, स्क्वॅट्स, बर्पी व इतर शारीरिक ताकद वाढवणारे व्यायाम करतो. आठवड्यातून किमान 3 वेळा मी वेट ट्रेनिंग किंवा शरीराचे वजन वापरून व्यायाम करतो. रविवारी मी मैदानी खेळ जसे की फुटबॉल किंवा बास्केटबॉल खेळतो. याशिवाय मी दररोज 10 ते 15 मिनिटे योगाभ्यास व प्राणायाम करतो, ज्यामुळे मानसिक शांतता आणि एकाग्रता वाढते. माझ्या आहारात प्रथिनयुक्त अन्न, भरपूर पाणी, फळे, भाज्या यांचा समावेश असतो. मी तळलेले व जास्त तेलकट पदार्थ टाळतो. हा वैयक्तिक व्यायाम कार्यक्रम मला शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त, मानसिकदृष्ट्या शांत आणि एकूणच अधिक सकारात्मक ठेवतो. अशा प्रकारे मी माझ्या शारीरिक सुदृढतेच्या दिशेने नियमित प्रयत्न करत आहे. प्रकरण 2. व्यायाम शास्त्रीय दृष्टिकोन. स्वाध्याय. प्रश्न पहिला. रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा. 1. व्यायाम करताना हृदयातून प्रवाहित होणाऱ्या रक्ताचे प्रमाण 20 ते 25 लिटर एवढे वाढू शकते. 2. ताणाच्या व्यायाम प्रकारामुळे स्नायूमधील लॅक्टिक आम्लाचे प्रमाण कमी होण्यास मदत होते. 3. हृदयातून एका मिनिटात बाहेर फेकल्या जाणाऱ्या रक्ताच्या प्रमाणास हृदयाचे आउटपुट म्हणतात. 4. कोणताही व्यायाम केल्यानंतर शिथिलीकरण अत्यंत गरजेचे असते. 5. व्यायाम करत असताना शरीराची ऑक्सिजनची गरज तात्पुरत्या स्वरूपात वाढलेली असते. प्रश्न 2. योग्य जोड्या लावा. अ गट. कोरोना विषाणू, प्रास्ताविक हालचाली, शिथिलीकरण, नियमित व्यायाम. ब गट. खेळाची मानसिक तयारी, थकलेले स्नायू पूर्ववत होण्यासाठी शारीरिक क्षमतेमध्ये वाढ होते, रोग प्रतिकारक शक्ती वाढवणे आवश्यक. तर मित्रांनो, याचं उत्तर आहे कोरोना विषाणू, रोग प्रतिकारक शक्ती वाढवणे आवश्यक. प्रास्ताविक हालचाली, खेळाची मानसिक तयारी होते. शिथिलीकरण, थकलेले स्नायू पूर्ववत होण्यासाठी. नियमित व्यायाम, शारीरिक क्षमतेमध्ये वाढ होते. प्रश्न 3. खालील वाक्य चुकी बरोबर ते लिहा. 1. व्यायाम सुरू करण्यापूर्वी शरीरातील सांधे व स्नायूंच्या हालचाली करणे आवश्यक असते. उत्तर बरोबर. 2. व्यायाम केल्यानंतर शरीराची कार्ये पूर्ववत होण्यासाठी शिथिलीकरणाची गरज भासत नाही. चूक. 3. नियमित व्यायामामुळे शरीरातील कोलेस्टेरॉल अनियंत्रित होते. चूक. 4. शिथिलीकरणामुळे हृदयाचे ठोके सामान्य गतीत येतात. बरोबर. 5. नियमित व्यायाम करणाऱ्या व्यक्तींच्या तसेच खेळाडूंच्या हृदयाचे आउटपुट हे सर्वसामान्य व्यक्तींपेक्षा जास्त असते. बरोबर. प्रश्न 4. खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. 1. प्रास्ताविक हालचालींचे महत्त्व लिहा. उत्तर. प्रास्ताविक हालचाली म्हणजे व्यायाम सुरू करण्यापूर्वी केल्या जाणाऱ्या ऊर्जादायक हालचाली होत. या हालचाली शरीरातील सांधे, स्नायू आणि अस्थिबंध यांना सक्रिय करतात. त्यामुळे शरीराचे तापमान वाढते, स्नायू लवचिक होतात आणि दुखापतीचा धोका कमी होतो. खेळाची मानसिक तयारी देखील होते. यामुळे रक्ताभिसरण योग्य प्रकारे सुरू होते आणि शरीर व्यायामासाठी तयार होते. म्हणून कोणत्याही प्रकारचा व्यायाम सुरू करण्यापूर्वी प्रास्ताविक हालचाली करणे आवश्यक असते. 2. व्यायामानंतर शिथिलीकरणाची आवश्यकता का असते? उत्तर.
व्यायामानंतर थकलेले स्नायू पूर्ववत होण्यासाठी शिथिलीकरण गरजेचे असते. यामुळे हृदयाचे ठोके आणि श्वसनाचा दर हळूहळू सामान्य होतो. शरीरातील स्नायूमध्ये जमा झालेल्या लॅक्टिक आम्लाचे प्रमाण कमी होते आणि स्नायूमध्ये येणाऱ्या वेदना टळतात. शिथिलीकरणामुळे शरीर आणि मन दोन्ही शांत होते. त्यामुळे शरीराची कार्यक्षमता टिकून राहते आणि इजा होण्याचा धोका टळतो. व्यायामानंतर थांबण्याआधी थोडे हलके व्यायाम किंवा स्ट्रेचिंग करणे अत्यावश्यक आहे. 3. नियमित व्यायामाचे फायदे लिहा. उत्तर: नियमित व्यायामामुळे शरीर निरोगी व तंदुरुस्त राहते. वजन नियंत्रित राहते व कोलेस्टेरॉल कमी होते. हृदय, पचन, श्वसन व रुधिराभिसरण संस्था सक्षम बनतात. स्नायूंची ताकद व लवचिकता वाढते. मानसिक तणाव कमी होतो आणि मन प्रसन्न राहते. आत्मविश्वास वाढतो आणि दैनंदिन काम करण्यास स्फूर्ती मिळते. झोप चांगली लागते. व्यायामामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि शरीर बलवान होते. त्यामुळे अनेक रोगांपासून बचाव होतो. व्यायाम हे निरोगी जीवनाचे गमक आहे. 4. भार प्रशिक्षण व्यायामामुळे रुधिराभिसरणावर कोणता परिणाम होतो? उत्तर: भार प्रशिक्षणामुळे हृदयाची डावी जवनिका जाड होते आणि ती अधिक शक्तीने आकुंचन पावते. यामुळे एका ठोक्यात हृदय अधिक रक्त बाहेर फेकू शकते. अशा व्यायामामुळे हृदयाचे आउटपुट वाढते, रक्ताभिसरण वेगाने होते आणि शरीराच्या विविध भागांना अधिक ऑक्सिजनयुक्त रक्त मिळते. त्यामुळे शरीराची कार्यक्षमता वाढते. प्रश्न 5. स्वमत लिहा. विषाणू संसर्गापासून स्वतःला दूर ठेवण्यासाठी उपाय. उत्तर: माझ्या मते विषाणू संसर्गापासून स्वतःला दूर ठेवण्यासाठी आपल्याला शारीरिक, मानसिक आणि सामाजिक स्तरावर दक्ष राहावे लागते. सर्वात आधी वैयक्तिक स्वच्छतेची काळजी घेणे महत्त्वाचे आहे. बाहेरून आल्यानंतर आणि जेवणाआधी हात साबणाने स्वच्छ धुणे, वेळोवेळी सॅनिटायझरचा वापर करणे आवश्यक आहे. सार्वजनिक ठिकाणी जाताना मास्क वापरणे आणि सामाजिक अंतर पाळणे यामुळे संसर्ग पसरण्याचा धोका कमी होतो. संसर्ग टाळण्यासाठी शरीराची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत असणे गरजेचे आहे. त्यासाठी संतुलित आहार, फळे, पालेभाज्या, भरपूर पाणी तसेच झोपेची पुरेशी विश्रांती आवश्यक आहे. दररोज योग व प्राणायाम केल्यास मानसिक तणाव कमी होतो व शरीर मजबूत राहते. याशिवाय शासकीय लसीकरण कार्यक्रमात सहभागी होणे, वेळेवर लस घेणे हेही अत्यावश्यक आहे. जर एखाद्या व्यक्तीत संसर्गाची लक्षणे दिसली तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेणे, विलगीकरण पाळणे आणि इतरांना सुरक्षित ठेवणे हे आपले सामाजिक कर्तव्य आहे. अशा प्रकारे आपण सर्वांनी सजग राहून योग्य उपाययोजना केल्यास विषाणू संसर्ग टाळणे शक्य आहे. प्रश्न 6. आकृतिबंध पूर्ण करा. शिथिलीकरणाचे फायदे. उत्तर: हृदयाचे ठोके सामान्य गतीत येतात. श्वसनाचा दर पूर्ववत होतो. स्नायूंचा थकवा कमी होतो. शरीराची कार्यक्षमता टिकून राहते. दुखापतीचा धोका कमी होतो. नियमित व्यायामाचे फायदे. उत्तर: 1. वजन नियंत्रित राहते. 2. शरीर बांधेसूद व निरोगी बनते. 3. शारीरिक क्षमतेत वाढ होते. 4. आत्मविश्वास वाढतो. 5. झोप चांगली लागते. 6. मानसिक तणाव कमी होतो. 7. रोगप्रतिकारक शक्ती वाढते. तिसरे योगाभ्यास स्वाध्याय. प्रश्न पहिला, रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा. 1. योगाचे मूळ उगमस्थान भारतीय संस्कृतीत आहे. 2.
धारणा, ध्यान, समाधी या 3 अंगांना अंतरंग योग म्हणतात. 3. स्वतः विषयीचा अभ्यास म्हणजे स्वाध्याय होय. 4. शरीराला स्थिरता व चित्ताला प्रसन्नता प्राप्त करून देणाऱ्या स्थितीला आसन म्हणतात. प्रश्न दुसरा, योग्य जोड्या लावा. यामध्ये अ गटामध्ये आहे तप, ईश्वर प्राणिधान, संतोष, स्वाध्याय. तर ब गटामध्ये आहे स्वतःचा अभ्यास स्वतः करणे, आपले शारीरिक, मानसिक, बौद्धिक तेज वाढवणे, आपली सर्व कर्मे व इच्छाशक्ती परमेश्वराला अर्पण करणे, समाधानी व आनंदी वृत्ती. तर मित्रांनो, याचं उत्तर आहे तप, आपल्या शारीरिक, मानसिक, बौद्धिक तेज वाढवणे. 2. ईश्वर प्राणिधान, आपली सर्व कर्मे व इच्छाशक्ती परमेश्वराला अर्पण करणे. 3. संतोष, समाधानी व आनंदी वृत्ती. 4. स्वाध्याय म्हणजे स्वतःचा अभ्यास स्वतः करणे. प्रश्न तिसरा, खालील वाक्य चूक की बरोबर ते लिहा. 1. प्राणवायूची गरज पूर्ण करण्यासाठी पचन संस्था कार्य करते. चूक. 2. असते म्हणजे चोरी न करणे. बरोबर. 3. आसनांमुळे स्वास्थ्य वृद्धिंगत होऊन शरीर व मनाला स्फूर्ती मिळते. बरोबर. प्रश्न चौथा, एका वाक्यात उत्तरे लिहा. 1. कोणत्या संस्कृत शब्दापासून योग हा शब्द रूढ झाला आहे? उत्तर, यूज या संस्कृत धातूपासून योग हा शब्द रूढ झाला आहे. 2. ध्यान म्हणजे काय? उत्तर, ध्यान म्हणजे मन एकाग्र करून कोणतेही इतर विचार न आणता एका ठिकाणी लक्ष केंद्रित करणे होय. 3. बहिरंग योगातील 5 अंगे कोणती? उत्तर, यम, नियम, आसन, प्राणायाम आणि प्रत्याहार ही बहिरंग योगातील 5 अंगे आहेत. 4. प्राणायाम म्हणजे काय? उत्तर, प्राणायाम म्हणजे श्वासाचे नियंत्रण आणि नियमन करून प्राणशक्तीचा विस्तार करणे होय. प्रश्न 5वा, खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. 1. योगाभ्यासाचे फायदे लिहा. उत्तर, योगाभ्यास केल्याने शरीराच्या अंतर्गत अवयवांची कार्यक्षमता वाढते, रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते आणि रक्तप्रवाह शुद्ध व सुरळीत राहतो. शरीर लवचिक आणि पाठीचा कणा मजबूत व लवचिक बनतो. काम करण्याची क्षमता व उत्साह वाढतो. सतत योग केल्याने थकवा कमी होतो, मनशांती लाभते, एकाग्रता वाढते आणि कोणत्याही गोष्टीवर लक्ष केंद्रित करणे सोपे जाते. शरीर स्थिती योग्य राहते आणि आरोग्यदायी जीवनशैली साध्य होते. 2. अष्टांग योगाविषयी माहिती लिहा. उत्तर, अष्टांग योग म्हणजे योगाचे 8 अंगे. अष्टांग योगाचा उद्देश संपूर्ण शरीर, मन व आत्म्याचे शुद्धीकरण करणे आहे. याचे 8 अंगे पुढीलप्रमाणे. 1. यम, नैतिक आचरणाचे नियम जसे की अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य, अपरिग्रह. 2. नियम, आत्मशुद्धीसाठी नियम जसे की शौच, संतोष, तप, स्वाध्याय, ईश्वर प्रणिधान. 3. आसन, स्थिर आणि सुखद बैठक. 4. प्राणायाम, श्वासाचे नियमन. 5. प्रत्याहार, इंद्रियांचे नियंत्रण. 6. धारणा, लक्ष एकाग्र करणे. 7. ध्यान, ध्यानावस्था, एकाग्र मन. 8. समाधी, आत्म्याशी एकरूप होणे. पहिली 5 अंगे बहिरंग योग व शेवटची 3 अंगे अंतरंग योग म्हणून ओळखली जातात. 3. श्वसनाच्या मूलभूत गोष्टी स्पष्ट करा. उत्तर, श्वसन ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. सामान्य स्थितीत दर मिनिटाला 12 ते 16 वेळा श्वास घेतला जातो. शरीर आणि मन यामध्ये श्वसन हा एक महत्त्वाचा दुवा आहे. जसे मन शांत असेल तसे श्वसन संत होते. योग्य श्वसनामुळे मनाची चंचलता कमी होते. श्वसनाच्या वेळी पोट व छाती यांचा समतोल वापर महत्त्वाचा आहे. शांत, स्थिर व दीर्घ श्वसन केल्याने मानसिक संतुलन राखले जाते. योगामध्ये प्राणायामाच्या माध्यमातून श्वसनावर नियंत्रण ठेवले जाते, ज्यामुळे शरीर व मनाचे आरोग्य सुधारते.
प्रश्न 6 खालील आकृतिबंध पूर्ण करा. योगाची अष्टांगे. उत्तर यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी. प्रश्न 7 सोमत लिहा. 1 स्वास्थ्याची गुरुकिल्ली म्हणजे प्राणायाम. उत्तर प्राणायाम हा योगाचा एक अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. श्वासाची योग्य रीतीने निगा राखण्याची ही एक शास्त्रीय पद्धत आहे. आपल्या शरीरात प्राणशक्ती म्हणजेच जीवनशक्ती निर्माण करणारा श्वास आहे. प्राणायामामुळे फुफ्फुसांचे आरोग्य सुधारते, हृदयाची कार्यक्षमता वाढते आणि मेंदूला भरपूर ऑक्सिजन मिळतो. यामुळे एकाग्रता, स्मरणशक्ती आणि मानसिक शांतता वाढते. तणाव, भीती, चिंता आणि नैराश्य यावर मात करण्यासाठी प्राणायाम प्रभावी ठरतो. अनेक आजारांपासून बचाव होतो आणि रोगप्रतिकार शक्ती सुधारते. आजच्या धकाधकीच्या जीवनात शारीरिक आणि मानसिक आरोग्य टिकवून ठेवण्यासाठी प्राणायाम ही खरी आरोग्याची गुरुकिल्ली आहे, असे मला प्रामाणिकपणे वाटते. 2 21 जून जागतिक योग दिन. उत्तर 21 जून हा दिवस जागतिक योग दिन म्हणून संपूर्ण जगभर साजरा केला जातो. 2014 मध्ये भारताचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी संयुक्त राष्ट्र महासभेत ही कल्पना मांडली आणि 177 देशांच्या सहमतीने हा दिवस अधिकृतपणे घोषित करण्यात आला. 21 जून हा उत्तरायणातील सर्वात मोठा दिवस मानला जातो, म्हणून हाच दिवस योग दिनासाठी निवडण्यात आला. या दिवशी शाळा, महाविद्यालये, कार्यालये व विविध संस्था योग प्रशिक्षण, प्रात्यक्षिके आणि मार्गदर्शन कार्यक्रमांचे आयोजन करतात. या दिवशी जगभरात कोट्यावधी लोक एकत्र येऊन योगाभ्यास करतात. योग ही भारताची प्राचीन आणि मौल्यवान देणगी आहे. जागतिक योग दिनामुळे योगाचा जागरूकता वाढत असून लोक निरोगी जीवनशैलीकडे वळत आहेत. त्यामुळे हा दिवस आरोग्यासाठी आणि मानसिक शांतीसाठी फार महत्त्वाचा आहे, असे मला वाटते. प्रकरण 4 आहार. स्वाध्याय. प्रश्न 1 रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा. 1 पोषकद्रव्ये शरीरात घेऊन त्याचा वापर करणे म्हणजे पोषण होय. 2 1 ग्रॅम प्रथिनापासून 4 किलो कॅलरी ऊर्जा मिळते. 3 ताकदीचे व्यायाम करणाऱ्या खेळाडूंनी आहारात प्रथिनांचे प्रमाण वाढवावे. 4 सर्वसामान्य बैठे काम करणाऱ्या तरुणाला दररोज 2500 किलो कॅलरी ऊर्जा आवश्यक असते. प्रश्न 2 नावे लिहा. 1 शरीराचे तापमान नियंत्रित करणारा घटक पाणी. 2 स्निग्ध पदार्थात विरघळणारी जीवनसत्वे अ, ड, इ, के. ग्लुकोजपासून निर्माण होणारे ऊर्जा समृद्ध संयुग. उत्तर ATP म्हणजेच ॲडिनोसिन ट्रायफॉस्फेट. 4 हाडांच्या बळकटीसाठी आवश्यक पोषक द्रव्य प्रथिने आणि कॅल्शियम. प्रश्न 3 योग्य जोड्या लावा. यामध्ये अ गटामध्ये आहे अंकुरित अन्न, तळलेले पदार्थ, पाणी, सूक्ष्म पोषक द्रव्य. तर ब गटामध्ये आहे तापमान नियंत्रण, अमृतान्न, जीवनसत्वे, विषान्न. उत्तर अंकुरित अन्न, अमृतान्न, तळलेले पदार्थ, विषान्न, पाणी, तापमान नियंत्रण, सूक्ष्म पोषक द्रव्ये, जीवनसत्वे. प्रश्न 4 थोडक्यात उत्तरे लिहा. 1 स्पोर्ट ड्रिंक तयार करण्याची कृती लिहा. उत्तर स्पोर्ट ड्रिंक हे खेळात किंवा व्यायामानंतर शरीरातील पाण्याची कमतरता आणि ऊर्जा त्वरित भरून काढण्यासाठी उपयोगी ठरते. हे घरीच तयार करता येते. स्पोर्ट ड्रिंक तयार करण्यासाठी
खालील साहित्य लागते. 1 लिटर पाणी, 2 चिमूट मीठ, 4 चमचे ग्लुकोज आणि अर्धा लिंबू. वरील सर्व घटक एकत्र करून नीट मिसळावेत. तयार झालेले हे पेय व्यायामाच्या किंवा खेळाच्या आधी, दरम्यान किंवा नंतर प्यावे. हे शरीरातील पाण्याचे प्रमाण टिकून ठेवते व थकवा दूर करते. 2. संतुलित आहाराचे महत्त्व लिहा. उत्तर: संतुलित आहार म्हणजे असा आहार ज्यामध्ये कर्बोदके, प्रथिने, स्निग्ध पदार्थ, जीवनसत्वे, क्षार व पाणी हे सर्व घटक योग्य प्रमाणात असतात. याचे महत्त्व पुढीलप्रमाणे आहे. शरीराची वाढ आणि झीज भरून काढण्यासाठी मदत होते. शरीराला आवश्यक ऊर्जा पुरवते. शारीरिक व मानसिक कार्यक्षमतेत वाढ होते. रोगप्रतिकार शक्ती सुधारते. त्यामुळे आजार होण्याचे प्रमाण कमी होते. शरीराचे तापमान संतुलित राहते व चयापचय सुरळीत चालतो. संतुलित आहार घेतल्यास आरोग्य चांगले राहते आणि खेळाडूंना उत्तम कामगिरी करण्यासाठी ताकद मिळते. 3. खेळाडूंचा आहार कोणकोणत्या घटकांवर अवलंबून असतो? उत्तर: प्रत्येक खेळाडूचा आहार एकसारखा नसतो. त्यांच्या वैयक्तिक गरजेनुसार आहार वेगळा असतो. आहार खालील घटकांवर अवलंबून असतो. खेळाचा प्रकार, जसे की जास्त श्रम लागत असेल तर अधिक ऊर्जा लागते. खेळाडूचे वय व लिंग, शरीराचे वजन व उंची, प्रशिक्षणाचा कालावधी व तीव्रता, ऋतू व वातावरणीय परिस्थिती, स्नायूंची ताकद, शरीरातील चरबी व पाण्याचे प्रमाण, विशिष्ट पोषण गरजा जसे की प्रथिने, क्षार, जीवनसत्वे यांचे प्रमाण. योग्य आहार घेतल्यास खेळाडू दीर्घकाळ चांगली कामगिरी करू शकतो. 4. पोषक द्रव्यांचे कार्यानुसार वर्गीकरण करा. उत्तर: प्रकार, पोषक द्रव्याचे उदाहरण व कार्य. प्रकार: ऊर्जा देणारे पोषक द्रव्य, उदाहरण कार्बोदके, स्निग्ध पदार्थ. कार्य: शरीराला ऊर्जेचा पुरवठा करतात. 2. शरीर प्रकार: शरीर घडविणारी पोषक द्रव्य, उदाहरण प्रथिने. कार्य: शरीराची झीज भरून काढणे व स्नायूंची ताकद वाढवणे. 3. पूरक पोषक द्रव्य, उदाहरण जीवनसत्वे, क्षार, पाणी. कार्य: चयापचय सुरळीत करणे, आरोग्य टिकवणे, प्रतिकारशक्ती वाढवणे. प्रश्न 5. खालील आकृतिबंध पूर्ण करा. सात्विक गुण यामध्ये उत्तर आहे उत्साह, स्थिरता, क्षमाशील वृत्ती आणि चिकाटी. प्रकरण क्रमांक 5. कृतिशील जीवनशैली स्वाध्याय. प्रश्न पहिला, रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा. 1. जीवन आरोग्यपूर्ण आणि आनंदी व उत्साही राहण्यासाठी शारीरिक व मानसिक सुदृढता आवश्यक आहे. 2. प्रत्येकाची जीवनशैली ही त्याच्या आवडीनिवडी व आचारविचार यावर अवलंबून असते. 3. आजच्या यांत्रिकी जीवनात दैनंदिन व्यवहारात शारीरिक श्रम कमी झाले आहेत. 4. कोणत्याही आजाराला तोंड देण्यासाठी शरीरातील रोगप्रतिकार शक्तीच मदत करते. 5. मानवाच्या मूलभूत गरजांबरोबरच निरोगी शरीर ही देखील मूलभूत गरज मानणे आवश्यक आहे. प्रश्न दुसरा, योग्य जोड्या लावा. स्तंभामध्ये आहे आजची जीवनशैली, कृतिशील जीवनशैली, वेळेचा सदुपयोग, उत्तम रोगप्रतिकार शक्ती, ताणतणावाचे संयोजन. तर मित्रांनो, याचे उत्तर आहे आजची जीवनशैली, यांत्रिकी व बैठ्या स्वरूपाची कामे, कृतिशील जीवनशैली, चांगले उपक्रम व छंद जोपासणे, वेळेचा सदुपयोग, आरोग्यासाठी कृतिशील, उत्तम आरोग्य, रोगप्रतिकार शक्ती, आजाराला तोंड देण्याचे सामर्थ्य, ताणतणावाचे समायोजन, उत्तम मानसिक स्वास्थ्य. प्रश्न तिसरा, चूक की बरोबर ते लिहा. 1. दैनंदिन जीवन जगण्याची विशिष्ट पद्धती म्हणजे जीवनशैली. बरोबर. 2. सुंदर आयुष्यासाठी निसर्गातील बदलांप्रमाणे स्वतःमध्ये बदल करण्याची गरज नाही. उत्तर चूक. 3.
कोणतेही व्यसन, आळस व दिशाहीन कामे करून स्वास्थ्य चांगले राहत नाही. उत्तर बरोबर. 4. दूरदर्शनवरील कार्यक्रम सतत पाहत राहणे फायद्याचे आहे. चूक. 5. शारीरिक सुदृढतेसाठी योग्य शारीरिक क्षमता विकसित असाव्यात. बरोबर. प्रश्न 4 थोडक्यात उत्तरे लिहा. 1. सक्रिय राहण्यासाठी सुट्टीच्या दिवशी काय काय करता येईल? उत्तर. सुट्टीच्या दिवशी सक्रिय राहण्यासाठी आपले आवडते छंद जोपासावेत, जसे की चित्रकला, हस्तकला, वाचन, नृत्य, संगीत यामध्ये वेळ घालवावा. याशिवाय विशेष शिबिरात सहभागी होणे, सहलीला जाणे, धाडसी उपक्रम करणे, घराची स्वच्छता राखणे, बागकाम करणे व पर्यावरणस्नेही कामे करणे यामुळे शरीर सक्रिय राहते. कल्पकतेने इतर उपक्रम आखावेत. दिवसाचे योग्य नियोजन करून तो चांगल्या प्रकारे घालवावा. त्यामुळे मन प्रसन्न राहते व निरोगी जीवनशैली अंगीकारली. 2. शारीरिक सुदृढता वाढवण्यासाठी काय करणे गरजेचे आहे? उत्तर. शारीरिक सुदृढता वाढवण्यासाठी दररोज नियमित व्यायाम करणे गरजेचे आहे. चालणे, धावणे, पोहणे, सायकलिंग, नृत्य, योगासने, एरोबिक्स अशा क्रियाशील क्रियांमध्ये भाग घ्यावा. व्यायाम करताना तो आपल्या वय, क्षमता व आवडीशी सुसंगत असावा. दररोज किमान 1 तास खेळ किंवा उपक्रम करून शरीर सक्रिय ठेवावे. या कृतींमध्ये सातत्य ठेवून आनंद मिळवावा. योग्य आहार, पुरेशी झोप आणि मानसिक संतुलन यांचेही महत्त्व आहे. अशा प्रकारे शरीर तंदुरुस्त राहते आणि आजार दूर राहतात. 3. स्वतःला ओळखणे म्हणजे प्रत्यक्षात काय करणे? उत्तर. स्वतःला ओळखणे म्हणजे स्वतःच्या शक्ती, कमतरता, आवडीनिवडी आणि मानसिक शारीरिक क्षमता जाणून घेणे होय. यात आपल्याला काय करायला आवडते, कोणत्या गोष्टीत आनंद मिळतो, कोणते छंद व उपक्रम आपल्याला योग्य वाटतात हे शोधणे आवश्यक आहे. यामुळे आत्मविश्वास वाढतो, योग्य दिशा मिळते आणि जीवनात सकारात्मक बदल घडतात. योग्य जीवनशैली निवडण्यासाठी स्वतःची ओळख आवश्यक ठरते. 4. कृतिशील जीवनशैली अंगी बाळगण्यासाठी कोणते गुण अंगी असणे आवश्यक आहे? उत्तर. कृतिशील जीवनशैली अंगीकारण्यासाठी काही महत्त्वाचे गुण आवश्यक असतात. त्यामध्ये सकारात्मक दृष्टिकोन, आत्मविश्वास, संयमी वृत्ती, सर्जनशीलता, सहकार्याची भावना, निसर्गप्रेम, श्रमाचे मूल्य ओळखणे आणि समाजाभिमुख वृत्ती यांचा समावेश होतो. याशिवाय नियोजनपूर्वक काम करणे, दैनंदिन तणावाचे व्यवस्थापन करणे आणि आरोग्याच्या दृष्टीने शारीरिकदृष्ट्या सक्षम असणेही महत्त्वाचे आहे. हे गुण अंगीकारल्यास व्यक्तिमत्वाचा समतोल विकास होतो. 5. फावल्या वेळेचा सदुपयोग कसा करावा? उत्तर. फावल्या वेळेचा सदुपयोग करण्यासाठी दूरदर्शन, मोबाईल किंवा निष्क्रिय उपक्रमाऐवजी शारीरिक आणि सर्जनशील कृती निवडाव्यात. छंद जोपासणे, वाचन, चित्रकला, बागकाम, हस्तकला, खेळ, संगीत यामध्ये सहभाग घ्यावा. व्यसनांपासून दूर राहून स्वतःच्या आरोग्य आणि सर्जनशीलतेसाठी वेळ खर्च करावा. यामुळे तणाव कमी होतो, आनंद मिळतो आणि वेळेचा योग्य उपयोग होतो. आरोग्य, अध्ययन आणि कौशल्य विकासासाठी फावला वेळ उपयुक्त ठरतो. प्रश्न 5 स्वमत लिहा. तुमचा मित्र खूपच आळशी बनला असून सध्या बाजारात मिळणारे फास्ट फूडच त्याला जास्त आवडते. परिणामी तो स्थूल बनत चालला आहे. रिकाम्या वेळेत तो सतत दूरदर्शन समोर बसलेला असतो. या वागण्यामुळे त्याच्या भावी आयुष्यावर होणारा परिणाम. उत्तर. माझ्या मते आळशीपणा आणि फास्ट फूडची सवय ही आरोग्यासाठी अत्यंत घातक आहे. माझा मित्र सतत फास्ट फूड खातो आणि व्यायाम न करता रिकाम्या वेळात टीव्ही समोर बसून राहतो. त्यामुळे तो दिवसेंदिवस स्थूल बनत आहे. ही सवय त्याच्या भावी आयुष्यासाठी खूप धोकादायक ठरू शकते. शारीरिक हालचाल कमी असल्यामुळे त्याला लवकरच मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयविकार अशा आजारांचा सामना करावा लागू शकतो. त्याची रोगप्रतिकारक शक्तीही कमी होईल आणि तो लवकर थकू लागेल.
यामुळे शिक्षण, नोकरी आणि वैयक्तिक आयुष्यात अडथळे येऊ शकतात. अशा जीवनशैलीमुळे मानसिक तणाव, नैराश्य आणि एकटेपणाही वाढू शकतो. त्यामुळे त्याने आपली सवय बदलून कृतिशील जीवनशैली अंगीकारणे गरजेचे आहे. त्याने घरचे पौष्टिक अन्न खावे, रोज किमान 1 तास चालावे, खेळावे किंवा व्यायाम करावा आणि छंद जोपासून रिकाम्या वेळेचा योग्य वापर करावा. निष्कर्ष: आरोग्य चांगले ठेवायचे असेल तर आळशीपणा आणि फास्ट फूडपासून दूर राहून सक्रिय राहणे हेच योग्य आणि आवश्यक आहे. प्रश्न 6वा. स्वतःच्या दैनंदिन जीवनशैलीनुसार खालील तक्ता पूर्ण करा. उत्तर: प्रकरण 6. प्रेरणादायी गोष्टी. स्वाध्याय. प्रश्न पहिला. तुमच्या परिसरात राहणारे खेळाडू, क्रीडा शिक्षक, व्यायामशाळा प्रशिक्षक, स्पोर्ट्स फिजिओथेरपिस्ट, क्रीडा संस्थाचालक यापैकी एखाद्या व्यक्तीची मुलाखत घ्या. तर मित्रांनो, पुढे एक उदाहरण दिले आहे. तुम्ही तुमच्या परिसरातील क्रीडा व्यक्तीची माहिती घेऊन त्यात योग्य ते बदल करू शकता. हे उत्तर शालेय उपक्रमासाठी योग्य आहे. प्रश्न दुसरा. खाली दिलेल्या आकृतीबंध पूर्ण करा. तर मित्रांनो, सचिन तेंडुलकर, जन्मदिनांक 24 एप्रिल 1973, जन्मगाव मुंबई, महाराष्ट्र. आईचे नाव रजनी तेंडुलकर, वडिलांचे नाव रमेश तेंडुलकर. खेळत असलेला खेळ क्रिकेट. सहभाग घेतलेल्या स्पर्धेचा स्तर राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय. खेळातील उल्लेखनीय कामगिरी 100 आंतरराष्ट्रीय शतके, सर्वाधिक धावा. मिळवलेली पारितोषिके 2010 ICC क्रिकेटर ऑफ द इयर, 1998 साली अर्जुन पुरस्कार. मिळालेले शासकीय इतर पुरस्कार: भारतरत्न, पद्मश्री, पद्मविभूषण, राजीव गांधी खेलरत्न. इतर माहिती: वयाच्या 16व्या वर्षी आंतरराष्ट्रीय पदार्पण, मास्टर ब्लास्टर. आवडलेले गुण: नम्रता, शिस्त, चिकाटी, देशाभिमान. पुढचा प्रश्न. खालील खेळाडूंची माहिती मिळवून तक्ता पूर्ण करा. खेळाडूचे नाव हरिश्चंद्र बिराजदार. खेळाचे प्रकार: कुस्ती. स्पर्धा कामगिरी: आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व. पुरस्कार: अर्जुन पुरस्कार. शांताराम जाधव, कुस्ती, 1952 हेलसिंकी ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक. प्रकाश पादुकोण, बॅडमिंटन, 1980 मध्ये ऑल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धा विजेता. पुरस्कार: अर्जुन पुरस्कार, पद्मश्री. अभिजित कुंटे, बुद्धिबळ, ग्रँड मास्टर प्राप्त, आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सहभाग. शिवछत्रपती पुरस्कार. धनराज पिल्ले, हॉकी, भारताचा कर्णधार, 4 वेळा विश्वचषक स्पर्धा खेळला. पद्मश्री, राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार मिळवला. शीतल महाजन,
साहसी खेळ स्काय डायव्हिंग. उत्तरी आणि दक्षिणी ध्रुवावरून स्काय डायव्हिंग करणारी पहिली भारतीय महिला. पुरस्कार पद्मश्री. वीर धवल खाडे जलतरण क्रीडा स्पर्धेत कांस्य पदक शिवछत्रपती पुरस्कार. राही सरनोबत नेमबाजी आशियाई क्रीडा स्पर्धा सुवर्णपदक ऑलिम्पिकमध्ये सहभाग. अर्जुन पुरस्कार पद्मश्री पुरस्कार प्राप्त. ललिता बाबर धावणे 3000 मीटर स्टीपल चेस आशियाई स्पर्धांमध्ये पदके. ऑलिम्पिकमध्ये अंतिम फेरीत पोहोचलेली पहिली भारतीय महिला. अर्जुन पुरस्कार प्राप्त. स्मृती मंधाना क्रिकेट महिला क्रिकेटमध्ये आंतरराष्ट्रीय शतक T20 वर्ल्ड कपमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका. अर्जुन पुरस्कार ICC महिला क्रिकेटपटू. 7वे क्रीडा पुरस्कार स्वाध्याय. प्रश्न पहिला, रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा. 1. केंद्र शासनाकडून अर्जुन पुरस्कार प्राप्त झाल्यास शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार थेट पद्धतीने बहाल करण्यात येतो. 2. शिवछत्रपती क्रीडा जीवनगौरव पुरस्कार महाराष्ट्र राज्य शासनामार्फत दिला जातो. 3. आपल्या देशाचा भारतरत्न हा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे. 4. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडूंचा दर्जा वाढवून राज्याचा लौकिक वाढवण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या महिला क्रीडा मार्गदर्शकांना जिजामाता या पुरस्काराने सन्मानित केले जाते. प्रश्न दुसरा, योग्य जोड्या लावा. तर मित्रांनो यामध्ये आहे 1. विविध क्षेत्रातील उल्लेखनीय सेवेबद्दल व्यक्तीला दिला जाणारा पुरस्कार. तर याची जोडी आहे पद्म पुरस्कार. 2. महाराष्ट्र राज्यातील 18 वर्षावरील साहसी व्यक्तींना दिला जाणारा पुरस्कार. जोडी शिवछत्रपती राज्य साहसी क्रीडा पुरस्कार. 3. सर्वोच्च नागरी पुरस्कार भारतरत्न पुरस्कार. 4. प्रशिक्षकांना दिला जाणारा पुरस्कार द्रोणाचार्य पुरस्कार. प्रश्न तिसरा, चूक की बरोबर ते लिहा. 1. 25 वर्षांवरील खेळाडूंना शिवछत्रपती राज्य साहसी क्रीडा पुरस्काराने सन्मानित केले जाते. चूक, कारण हा पुरस्कार 18 वर्षावरील साहसी व्यक्तींना दिला जातो. 2. राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार हा केंद्र शासनामार्फत दिला जाणारा पुरस्कार होय. बरोबर. 3. पद्म पुरस्कार हे विविध क्षेत्रातील उल्लेखनीय सेवेबद्दल दिले जाणारे सर्वोच्च नागरी पुरस्कार आहेत. चूक, कारण आपल्या देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कार भारतरत्न आहे. 4. राष्ट्रीय खेल प्रोत्साहन पुरस्कार हा राष्ट्रीय पातळीवरील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना दिला जातो. चूक, तर हा पुरस्कार खेळाचा प्रचार व प्रसार करणाऱ्या संस्था व्यक्तींना दिला जातो, खेळाडूंना नव्हे. 5. आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये उल्लेखनीय कामगिरी केलेल्या खेळाडूला अर्जुन पुरस्काराने सन्मानित केले जाते. बरोबर. प्रश्न चौथा, थोडक्यात उत्तरे लिहा. 1. महाराष्ट्र शासनामार्फत क्रीडा क्षेत्रातील कोणकोणते पुरस्कार दिले जातात? उत्तर, महाराष्ट्र शासनामार्फत राज्यातील खेळाडू, मार्गदर्शक, संघटक आणि दिव्यांग खेळाडू यांचा सन्मान करण्यासाठी विविध पुरस्कार दिले जातात. त्यामध्ये पुढील पुरस्कारांचा समावेश होतो. शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवनगौरव पुरस्कार, ज्येष्ठ क्रीडापटू, संघटक यांचा सन्मान. शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार, खेळाडू, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंसाठी हा पुरस्कार आहे. शिवछत्रपती उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार, खेळाडूंना घडवणाऱ्या प्रशिक्षकांसाठी. जिजामाता पुरस्कार, महिला क्रीडा मार्गदर्शकांसाठी. शिवछत्रपती राज्य साहसी क्रीडा पुरस्कार, साहसी क्रीडा प्रकारात विशेष कामगिरी करणाऱ्यांसाठी.
शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार दिव्यांग खेळाडूंना सन्मानित करण्यासाठी. 2. केंद्र शासनामार्फत क्रीडा क्षेत्रातील कोणकोणते पुरस्कार दिले जातात? उत्तर. केंद्र शासन खेळातील उत्तम कामगिरीसाठी खालील प्रमुख पुरस्कार देते. ध्यानचंद जीवन गौरव पुरस्कार, आयुष्यभर क्रीडा क्षेत्रात योगदान दिलेल्या खेळाडूंना. राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार, देशातील सर्वोच्च क्रीडा पुरस्कार अत्यंत उत्कृष्ट कामगिरीसाठी दिला जातो. अर्जुन पुरस्कार, आंतरराष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना. द्रोणाचार्य पुरस्कार, उत्कृष्ट प्रशिक्षकांना. राष्ट्रीय खेल प्रोत्साहन पुरस्कार, खेळाचा प्रचार व प्रसार करणाऱ्या संस्था, संघटना किंवा व्यक्तींना. पद्म पुरस्कार, यामध्ये पद्मभूषण आणि पद्मश्री विविध क्षेत्रातील योगदानासाठी दिले जातात. क्रीडा क्षेत्रालाही दिले जातात. भारतरत्न पुरस्कार, देशातील सर्वोच्च नागरी सन्मान विशेष योगदानी व्यक्तींना. सचिन तेंडुलकर हे एकमेव खेळाडू आहेत ज्यांना भारतरत्न पुरस्कार मिळाले आहे. 3. शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवन गौरव पुरस्काराचे उद्दिष्ट लिहा. उत्तर. या पुरस्काराचा उद्देश म्हणजे ज्येष्ठ क्रीडापटू, प्रशिक्षक, संघटक किंवा क्रीडा क्षेत्राशी संबंधित व्यक्तींनी आपल्या आयुष्यभराच्या अतुलनीय कामगिरीने महाराष्ट्र राज्याच्या क्रीडा संस्कृतीचा विकास केला आहे व राज्याचे नाव देशात व परदेशात उंचावले आहे. अशा व्यक्तींना सन्मानित करणे हे पुरस्कार त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांच्या योगदानाला मान्यता देण्यासाठी दिले जातात. 4. ध्यानचंद जीवन गौरव पुरस्कार कोणास प्रदान केला जातो? उत्तर. ध्यानचंद जीवन गौरव पुरस्कार हा भारत सरकारकडून दिला जाणारा महत्त्वाचा क्रीडा पुरस्कार आहे. हा पुरस्कार अशा खेळाडूंना दिला जातो ज्यांनी आपले संपूर्ण आयुष्य क्रीडा क्षेत्रात दिलेले असते. त्यांनी केवळ सक्रिय खेळाडू म्हणून नव्हे तर निवृत्तीनंतरही क्रीडा क्षेत्रातील नवीन पिढीला मार्गदर्शन करून, प्रशिक्षण देऊन किंवा खेळाचा प्रसार व विकास साधून उल्लेखनीय योगदान दिलेले असते. हा पुरस्कार क्रीडा क्षेत्रात आजीवन योगदान दिलेल्या व्यक्तींना देऊन त्यांचा सन्मान करण्याचा उद्देश असतो. या पुरस्कारामुळे खेळाडूंना त्यांच्या कार्याची पावती मिळते व इतरांना प्रेरणा मिळते. हा पुरस्कार भारताचे महान हॉकीपटू मेजर ध्यानचंद यांच्या नावाने देण्यात येतो. 5. खेळाडूंना दिल्या जाणाऱ्या शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्काराचे स्वरूप लिहा. उत्तर. शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार हे महाराष्ट्र शासनाकडून उत्कृष्ट खेळाडूंना दिले जाणारे सर्वोच्च क्रीडा सन्मान आहेत. या पुरस्काराचे स्वरूप खालीलप्रमाणे असते. रोख रक्कम 1,00,000 रुपये, आकर्षक स्मृतिचिन्ह ट्रॉफी ज्यावर शिवछत्रपतीची मूर्ती किंवा चिन्ह असते, प्रमाणपत्र ज्यावर पुरस्काराची माहिती व सन्मानार्थ खेळाडूचे नाव असते, ब्लेझर ज्यावर शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त असा मानचिन्ह असतो. काही वेळा मानपत्रासोबत मानद प्रमाणपत्र किंवा प्रशस्तीपत्र दिले जाते. हा पुरस्कार खेळाडूंना त्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील उत्कृष्ट कामगिरीबद्दल दिला जातो. त्यामुळे त्यांच्या मेहनतीला व कर्तृत्वाला शासन स्तरावर गौरव मिळतो. हा पुरस्कार मिळालेला खेळाडू राज्यातील इतर खेळाडूंना प्रोत्साहित करणारा ठरतो. प्रश्न 5 खालील ओघ तक्ता पूर्ण करा. महाराष्ट्र शासनामार्फत दिला जाणारा पुरस्कार. 1. शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार. खेळाडू. स्वरूप. स्मृतिचिन्ह प्रमाणपत्र ब्लेझर रोख रक्कम 3,00,000 रुपये. 2. शिवछत्रपती राज्य साहसी क्रीडा पुरस्कार. उद्देश. राज्यातील साहसी खेळातील व्यक्तींना प्रोत्साहन देणे व गौरव करणे. केंद्र शासनामार्फत दिला जाणारा पुरस्कार. 1. अर्जुन पुरस्कार. स्वरूप स्मृतिचिन्ह प्रमाणपत्र ब्लेझर रोख रक्कम 15,00,000 रुपये. 2. पद्म पुरस्कार. उद्देश. विविध क्षेत्रांतील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना गौरवणे. प्रश्न 5 स्वमत लिहा. 1.
जिल्हा क्रीडा परिषदेअंतर्गत होणाऱ्या बहुविध खेळ स्पर्धा. उत्तर: माझ्या मते जिल्हा क्रीडा परिषदेअंतर्गत बहुविध खेळ स्पर्धा होणे खूप गरजेचे आहे. यामुळे गावागावातील लहान खेळाडूंना स्पर्धेची संधी मिळते. जिल्हा पातळीवरच स्पर्धा होत असल्याने प्रतिभावान खेळाडू पुढच्या पातळीवर जाता येतात. या स्पर्धामुळे क्रीडाप्रेमींचा उत्साह वाढतो. जिल्ह्यातील खेळाडूंना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी गाठता येते. 2. भारतीय खेळाडूंची ऑलिम्पिक स्पर्धेतील कामगिरी. उत्तर: माझ्या मते गेल्या काही दशकात भारतीय खेळाडूंची ऑलिम्पिकमधील कामगिरी सुधारली आहे. सुरुवातीला भारत मुख्यतः हॉकीमध्येच पदके जिंकत असे. आता बॅडमिंटन, कुस्ती, बॉक्सिंग, ॲथलेटिक्स, शूटिंग इत्यादी खेळांमधूनही चांगली कामगिरी करत आहे. मीराबाई चानू, नीरज चोप्रा, पी.व्ही. सिंधू यांसारख्या खेळाडूंनी भारताचा लौकिक वाढवला आहे. तरी अजूनही सुवर्ण पदकांची संख्या वाढवण्यासाठी खेळाडूंना अधिक सुविधा, प्रशिक्षण व मानसिक बळ आवश्यक आहे. देशातील खेळ संस्कृती बळकट झाली तर भारत ऑलिम्पिकमध्ये अधिक पदके नक्कीच जिंकेल. 3. ऑलिम्पिक स्पर्धेसाठी शासन स्तरावर दिल्या जाणाऱ्या विविध सुविधा लिहा. शासन खेळाडूंना ऑलिम्पिकसाठी निवड चाचण्या, प्रशिक्षण शिबिरे आयोजित करते. तज्ज्ञ प्रशिक्षक, आहार तज्ज्ञ, मानसोपचार तज्ज्ञ यांची मदत दिली जाते. अत्याधुनिक क्रीडा साधने व प्रशिक्षण केंद्रे उपलब्ध करून दिली जातात. निवडलेल्या खेळाडूंना आर्थिक मदत, प्रवास व निवासाची सोय केली जाते. विदेशात प्रशिक्षणासाठी विशेष शिष्यवृत्ती दिल्या जातात. या सर्व सुविधांमुळे खेळाडूंना जागतिक दर्जाचे प्रशिक्षण मिळते.